पंढरीचा विठुराया म्हणजे अवघ्या मराठी मनाचं श्रद्धास्थान. त्याचं रूप प्रत्येकाला अगदी वेगवेगळ्या प्रकारे भावत असतं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाच्या जयघोषात दिंड्या निघाल्यात. वारी आणि मी या आमच्या विशेष कार्यक्रमात तुकाराम महाराजांच्या अभंगातून वारी आणि वारकऱ्यांच्या नात्याविषयी सांगत आहेत हबप ज्ञानेश्वर महाराज बनकर. नमस्कार, रामकृष्ण हरी. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधणे, फळ अवघेची येणे, अभिमान नुरे, कूड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा, काय करावी साधणे, फळ अवघेची येणे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा जो अभंग आहे, हा वारकरी संप्रदायाचं, वारीचं आणि पांडुरंगाचं महात्म्य सांगणारा अशा स्वरूपाचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी वारीचं महात्म्य सांगताना असं म्हटलेलं आहे की तुम्ही वारकरी होऊन पंढरपूर बघा. म्हणजे फक्त पंढरपूर बघू नका, तर वारकरी होऊन पंढरपूर बघा. आता वारकरी होणं म्हणजे काय, तर गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं. वारकरी लोक गळ्यामध्ये तुळशीची माळ का घालतात, तर तुळशीचं पान ही एक अर्पण केल्याची खूण असते. जसं आपण नैवेद्याच्या ताटामध्ये तुळशीचं पान ठेवतो आणि नैवेद्याच्या ताटामध्ये तुळशीचं पान ठेवलं की तो नैवेद्य देवाला अर्पण झाला असं आपण मानतो. पंढरपूरच्या वारीमध्ये काय होतं, तर तुकोबाराय सांगतात, वर्ण अभिमान विसरल्या याती, एक एका लोटांगणी जाती रे. म्हणजे जातीचा, वर्णाचा अभिमान विसरून लोक एकमेकांच्या पायी लागतात. हे पंढरपुराचं त्या काळचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. पंढरपूरचा पांडुरंग हा एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा असा देव आहे आणि तो संतांनी सांगितलेला आहे. आम्ही त्याच्या भेटी करता येतो ते काही नवस करण्याकरता किंवा फेडण्याकरता येत नाही. आम्ही पंढरपूरला येतो ते पांडुरंगाचं प्रेम मिळवण्याकरता. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आम्ही विठ्ठलाला प्रेम मागण्यासाठी गात गात आवडीने येतो. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. आम्हाला देवाच्या दर्शनाची आवड आहे, त्याच्याकरता आम्ही येतो. अशा प्रकारची ही पंढरीची वारी आणि पांडुरंग हे वारकरी संप्रदायाचं मुख्य भाग आहे असं आपण म्हणतो आणि त्या दृष्टीनं ही पंढरपूरची वारी आपण करत असतो.